स्वामींजवळ आपल्याला एक प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्या वास्तूचीच म्हणजेच आपल्या घराची नजर काढून आपल्याला येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे. तर आपल्या स्वामींजवळ आपल्याला कोणती अशी प्रार्थना करायची आहे आणि आपल्या वास्तूची नजर काढत असताना आपल्याला ती नजर कशी काढायची आहे, तर ह्याविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं PRS या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. 31 डिसेंबर 2025 आणि हा वर्षातील शेवटचा दिवस आहे. वार आहे बुधवार आणि ह्या दिवशी आपल्या स्वामींना आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर ही प्रार्थना आपल्याला का करायची आहे, तर 2025मध्ये आपल्याकडनं खूप अशा चुका घडून गेलेल्या आहेत. न कळत का होईना पण आपल्याकडनं चुका ह्या झालेल्या आहेत. न कळत कुणाचं तर मन दुखवलं गेलेलं आहे, कुणाला तर आपल्याकडून अपशब्द बोलले गेलेले आहेत किंवा एखाद्या व्यक्तीचा आपल्याकडनं वाईटसुद्धा झालेला असेल. वाईट ह्याच्यासाठी म्हणते की चुकून आपल्याकडनं अशा गोष्टी घडत जातात. मुद्दामून कधीही कोणी कुणाचं वाईट करत नाही. न कळत आपल्याकडनं अशा चुका ह्या जुन्या वर्षामध्ये घडून गेलेल्या आहेत. तर ह्यासाठीच आपल्या स्वामींजवळ आपल्याला एक प्रार्थना करायची आहे. तर ती प्रार्थना कोणती आणि ती कशी करायची, तर 31 डिसेंबर वार बुधवार ह्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्या देवघराची सर्व देवांचे पूजन वगैरे करायचं, स्वामींचं पूजन करायचं, दिवा धूप आरती सर्व लावायचं आणि ही प्रार्थना तुम्हाला सकाळी सुद्धा तुम्ही करू शकता देवपूजा झाल्यानंतर किंवा तुम्ही संध्याकाळी 3 वेळेला सुद्धा करू शकता. पण प्रार्थना ही नक्कीच करा की जेणेकरून काय होईल, तर आपलं जे येणारं वर्ष आहे नवीन वर्ष ते तुम्हाला सुख समृद्धीचं, चांगल्या आरोग्याचं आणि भरभराटीचं जाईल. तुमची जी इच्छा अपूर्ण राहिली असेल ती नवीन वर्षामध्ये नक्कीच पूर्ण होईल. यासाठी आपल्या स्वामींजवळ आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर प्रार्थना अशी करायची आहे, स्वामींना मुजरा करायचा, स्वामींना हात जोडायचं आणि स्वामींना बोलायचं की माझ्याकडनं जर न कळत एखाद्या व्यक्तीचं मन दुखवलं गेलं असेल, एखाद्या व्यक्तीला अपशब्द बोललं गेलेलं असेल तर मला क्षमा करा. 2025मध्ये माझ्याकडनं ज्या पण चुका झाल्या, ज्या पण गोष्टी माझ्याकडनं नकळत झालेल्या आहेत त्यासाठी मी क्षमा मागत आहे आणि तुम्ही मला क्षमा करा आणि तुम्ही माझे गुरु जे ह्या वर्षामध्ये होतात तेच तुम्ही पुढच्या वर्षामध्ये, जोपर्यंत मी जिवंत आहे म्हणजेच जोपर्यंत मी ह्या धर्तीवरती आहे तोपर्यंत तुम्हीच माझे गुरु असणार आहेत आणि मी तुमचा एक स्वामी भक्त असणार आहे. अशा आपल्या स्वामींना प्रार्थना करा. स्वामींना सांगा की माझ्याकडनं ज्या चुका झाल्या ह्याच्यासाठी मी तुमची क्षमा मागत आहे. ज्या पण गोष्टी घडून गेल्या त्याच्यासाठी मला क्षमा करा. माझ्याकडनं ह्या वर्षामध्ये खूप अशा चुका झालेल्या आहेत. नकळत बाहेर एखाद्या व्यक्तीचं मन दुखवलं गेलं आहे, घरामध्ये एखाद्या व्यक्तीचं मन दुखवलं गेलं किंवा बाहेर आपल्या एकमेकांच्यात वाद झालेले असेल, गैरसमज असतील, ते सर्व माझ्याकडनं मी क्षमा मागत आहे या गोष्टींसाठी आणि मला तुम्ही क्षमा करा. आणि येणारं जे नवीन वर्ष आहे ते मी अगदी सकारात्मकतेनं आणि माझ्याकडनं ज्या ह्या वर्षामध्ये झालेल्या चुका असतील त्या चुका पुन्हा होणार नाही याची काळजी घेऊन मी नवीन वर्षाला सुरुवात करणार आहे. तुमचा कृपा आशीर्वाद, तुमची सोबत ही मला कायम अखंड शेवटपर्यंत राहू दे, ही स्वामींना प्रार्थना करा आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी नवीन वर्षाला सुरुवात करा. तर 31 डिसेंबरला आपल्या स्वामींजवळ वर्षातील शेवटचा दिवस आहे बघा. ह्या वर्षामध्ये आपल्याकडनं खूप अशा चुका झालेल्या असतात. ह्या चुकांसाठी आपल्याला स्वामींना क्षमा मागायची आहे. तुमच्याकडनं जे चुकलं असेल तुमच्या ज्या लाईफमध्ये किंवा प्रत्येकाची लाईफ ही पर्सनल लाईफ असते आणि त्या लाईफमध्ये प्रत्येकाकडनं खूप अशा चुका झालेल्या असतात. माणूस म्हणून त्याच्याकडनं नकळत चुका झालेल्या असतात. पण आपण ह्या चुका सुधारतो आणि ह्या चुका माझ्याकडनं पुन्हा होणार नाहीत अशा आपण स्वामींना क्षमा मागायची आपल्याला. ज्या पण चुका तुमच्याकडनं झाल्या असतील त्या चुकांसाठी तुम्ही 31 डिसेंबरला म्हणजे संध्याकाळी किंवा सकाळी तुम्ही स्वामींजवळ बसून स्वामींना प्रार्थना करा, क्षमा मागा आणि स्वामींची सोबत, स्वामींचा कृपा आशीर्वाद नक्कीच तुमच्यावर राहील. तर आता हे मी स्वामींजवळ प्रार्थना कोणती करायची म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशी याविषयी सांगितलं. तर आता मी तुम्हाला सांगते की आपल्या वास्तूची नजरसुद्धा आपल्याला 31 डिसेंबर दिवशीच काढायची आहे. म्हणजेच वर्षातील शेवटच्या दिवशी आपल्याला आपल्या वास्तूचीच म्हणजे आपल्या घराची नजर काढायची आहे. तर आता ही घराची नजर का काढायची आहे, तर बघा आपल्या घरामध्ये काही व्यक्तींना आजारपण असतं, काही वेळेला आपल्या घरामध्ये खूप अशी भांडणं होतात, घरामध्ये खूप अशी नकारात्मकता सामावलेली असते. आपल्या घरामध्ये आपल्याला थोडंसुद्धा थांबू वाटत नाही बघा. तर ह्या घरामध्ये खूप प्रचंड प्रमाणात नकारात्मकता सामावलेली असते. प्रत्येक व्यक्ती, जी पण घरातली व्यक्ती असते त्या प्रत्येक व्यक्तीची कोणत्या ना कोणत्या छोट्या मोठ्या गोष्टींवरनं चिडचिड होत असते. आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश येत नसते आणि आपल्या 2025मध्ये म्हणजेच ह्या वर्षामध्ये खूप अशा इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात की ज्या पूर्ण झालेल्या नाहीत.
आणि जे नवीन वर्ष आहे बघा, त्या नवीन वर्षामध्ये आपल्याला सकारात्मकतेनं नवीन वर्षाला आपल्याला सुरुवात करायची आहे. स्वामींचा कृपाशीर्वाद मिळवायचा आणि आपल्या घराची नजर पहिल्यांदा काढायची आहे. कारण घराला जेव्हा नजर लागते ना, तेव्हा सुद्धा आपली जी कामं असतात ती कामं कधीही नीट होत नाहीत बघा. वास्तू दोष आणि वास्तू वास्तू म्हणजे काय, तर आपलं घर, जे घर 4 भिंतींचं असतं आणि त्या घरामध्ये जेव्हा माणसं असतात आणि ते एकमेकांसोबत प्रेमाने राहतात ना, त्याला खरं घर म्हणतात. 4 भिंती आणि नुसतं घर आणि त्यातील जे व्यक्तीच एकमेकांशी जर प्रेमाने राहत नसतील, तर त्याला घर सुद्धा म्हणू शकत नाही आपण. ज्या घरामध्ये व्यक्ती एकमेकांशी प्रेमाने राहतात, आनंदाचं वातावरण असतं, ज्या घरामध्ये आपण प्रवेश करतात आपल्याला सर्व छान वाटतं आणि त्या घरातून बाहेर पडू नये असं सुद्धा वाटतं. आणि काही घरं अशी असतात बघा, तिथं गेलं तरी सुद्धा आपल्याला नुसतं किरकिर असं वाटतं, म्हणजे थोडीसुद्धा शांतता वाटत नाही, थोडा वेळ सुद्धा थांबू वाटत नाही. पण काहींच्या घरामध्ये गेल्यानंतर आपल्याला छान वाटतं, थांबू वाटतं. हेच तर त्या घरामध्ये खूप अशी सकारात्मकता असते. आणि ज्या घरामध्ये थोडंसुद्धा थांबू वाटत नाही, त्या घरामध्ये नकारात्मकताच पसरलेली असते. यासाठी आपल्या वास्तुल्यावर कोणतंही अशा प्रकारचं संकट यायला नको, की अचानक संकट यायला नको, अचानक आजारपण यायला नको. ह्यासाठी आपल्या घराची वास्तूची नजर ही आपल्याला काढायची आहे. आणि ही नजर आपल्याला 31 डिसेंबरला, म्हणजेच ज्या दिवशी भागवत एकादशी आहे, 31 डिसेंबर 2025 वार बुधवार आहे आणि ह्या दिवशी भागवत एकादशी सुद्धा आलेली आहे. यासाठी स्वामींना प्रार्थना सुद्धा तुम्ही ही नक्की करा. आणि प्रार्थना करून सकाळी प्रार्थना करा किंवा संध्याकाळी तिन्हीसांच्या वेळेला तुम्ही प्रार्थना करू शकता. आणि प्रार्थना ह्याच्यासाठी करा म्हणते, की कारण ह्या वर्षामध्ये म्हणजे प्रत्येक वर्षी आपल्याकडनं नकळत चुका झालेल्या असतात, की ज्या चुकांचा आपल्याला त्या चुकांमधून आपण काय तर शिकलेलं असतो, की पुढं आयुष्यात म्हणजे पुढचं जे नवीन वर्ष येणार आहे, त्या नवीन वर्षामध्ये मला अशा चुका पुन्हा करायच्या नाहीत. यासाठी आपल्याला स्वामींजवळ एक प्रार्थना करायची आहे. स्वामींची सोबत स्वामींना सांगायचं, की तुम्ही आमच्यासोबत कायम शेवटपर्यंत राहावं. म्हणजेच जोपर्यंत आपण ह्या पृथ्वी तलावर आहेत, म्हणजेच आपण स्वामींच्या सेवेत आलो, स्वामी सेवेकरी बनलो, जोपर्यंत आपण जिवंत आहोत, जोपर्यंत आपण ह्या पृथ्वीवर आहोत, तोपर्यंत आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या स्वामींची सोबत हे कायम आपल्यासोबत राहील. यासाठी तुम्हाला सांगते, की स्वामींना प्रार्थना नक्कीच शेवटच्या दिवशी करा. आणि त्यानंतर आपल्या वास्तूची सर्वात महत्त्वाचं सांगते, वास्तूची नजर न चुकता तुमच्या घरातील वास्तूची म्हणजे घराची नजर नक्कीच काढा ह्या शेवटच्या दिवशी, म्हणजे शेवटच्या वर्षातील दिवशी आणि भागवत एकादश आहे. यासाठी हे महत्त्वाचे जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले सर्वच गोष्टी तुमच्या घरामध्ये नक्की करा बुधवारी. तर आता प्रथम सांगते, की वास्तूची नजर का काढायची हे तुम्हाला मी सांगितलं, प्रार्थना का करायची हे पण सांगितलं. आता नजर म्हणजे वास्तूची नजर म्हणजे घरावरून आपल्याला एक वस्तू ओवाळायची, की जी वस्तू पूर्ण घरावरनं ओवाळल्यानंतर आपल्या घरातील नकारात्मकता, आपल्या घरातील वाईट शक्ती, वाईट गोष्टी ज्या सर्व असतील ना, किंवा काही व्यक्तींची घराला वास्तूला नजर सुद्धा लागते बघा. वास्तूला नजर लागणे आणि आपल्या वास्तूला नजर लागते का, तर आपल्या वास्तूला आपल्या घराला नक्कीच नजर लागते. तर नजर कशामुळे लागते तुम्हाला सांगते. तर बघा, एखाद्याचं वास्तू दिसायला खूप सुंदर असतं, म्हणजे आपण जर एखाद्याचं घर बघितलं किती छान, आपण म्हणतो किती सुंदर आहे ना, किती छान आहे, असं आपण चांगल्या मनानं सुद्धा बोलतो. आणि काही व्यक्ती बघा, आतून त्यांच्या मनामध्ये खूप त्यांना हे नकारात्मकता असते, की पण वरून ते चांगले बोलतात. त्यांच्या मनामधली नकारात्मकता जी असते ती सर्व त्यांच्या मनामध्ये असते आणि त्यातून ते आपल्याला म्हणत असतात तुमचं घर किती सुंदर आहे, किंवा तुमचं घर किती चला छान आहे. किंवा त्या घरातली जर माणसं बघा एकमेकांसोबत जर प्रेमाने राहत असली, तर ती व्यक्ती म्हणते, म्हणजे दाखवण्यासाठी म्हणत असते, की तुमच्या घरातली सर्व माणसं तुमच्यासोबत किती छान राहतात. पण तिच्या आतमध्ये जी काही नकारात्मकता आहे, किंवा जी त्या दृष्टिकोनातून, जी त्या नियतीने, तिची नियत काय आहे, किंवा तिच्या विचाराने ती बोलते, तर ते सर्व जे तिचे गुण असतात, नकारात्मकता जी असते तिच्या मनामध्ये, ती सर्व नकारात्मकता ही आपल्या घरावर येते, म्हणजेच आपल्या घराला नजर लागते. आणि खूप लोकांसोबत असं झालेलं आहे, की ज्यांची घरं ही खूप छोटीशी का होईना एक रूम आहे, पण त्यातील ज्या व्यक्ती असतात बघा, त्या खूप प्रेमाने राहत होत्या. आधी पूर्वी खूप प्रेमाने एकजुटीनं राहत होत्या, म्हणजे परत एकमेकांच्यात खूप प्रेम होतं. पण अचानक ना त्या घरामधले ते जे व्यक्ती असतील त्या एकमेकापासून पूर्ण दुरावलेले आहेत. अशी खूप घरं आहेत. तर याचा अर्थ असा आहे, की आपल्या वास्तूला, आपल्या घराला नजर लागलेली असते. आणि ती नजर कुणाची लागली किंवा ती नजर कुठल्या व्यक्तीची लागली हे आपल्याला समजत नाही. या नजर जरी कोणत्या जरी व्यक्तीची लागली असली तरी सुद्धा ती नजर आपण नक्कीच 31 डिसेंबरला संध्याकाळच्या वेळेला नक्कीच आपल्या घरावरून एक अशी वस्तू ओवाळून टाकायची आहे तुम्हाला, की तुमच्या वास्तू, तुमच्या घराची नजर ही पूर्णपणे निघून जाईल. आणि येणारं वर्ष हे तुमच्यासाठी सुख समृद्धीचं, ऐश्वर्याचं, चांगलं आरोग्य घेऊन नक्कीच येईल. यासाठी आपल्याला हा घरावरनं एक वस्तू अशी उतरून टाकायचा हा उपाय आपल्याला 31 डिसेंबरला करायचा आहे. तर प्रथम मी तुम्हाला हा उपाय घरातली कोणती सुद्धा व्यक्ती करू शकते. ज्या घरामध्ये करता पुरुष आहे किंवा एखादा मुलगा आहे, त्या मुलानं जरी आपल्या घराची नजर जरी काढली तरी चालेल. किंवा एखाद्या घरामध्ये अशी करती स्त्री आहे बघा, म्हणजे
जिचं वय एक 50-60च्या किंवा 40 वय असेल, अशा एजची एखादी स्त्री असेल तर तिनं जरी हा उपाय घरामध्ये केला ना तरीसुद्धा चालू शकतो. तर आता आपल्याला वास्तूची आपल्याला नजर काढायची संध्याकाळी 3:00च्या वेळेला. आपल्याला दुकानामधून एक नारळ आणायचा आहे. तो नारळ घ्यायचा, तो सोलायचा आणि त्यानंतर त्या नारळाची जी शेंडी असते ना ती शेंडी ठेवायची नारळाची. आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळच्या वेळेला 3:00च्या वेळेला आपल्या स्वामींजवळ दिवा धूप आरती सर्व लावायचं. घरामध्ये कापूर जाळायचा, दिवा आणि धूपसुद्धा 3:00च्या वेळेला घरामध्ये नक्कीच लावत जावं बघा. धूप सर्व लावायचं, स्वामींना मुजरा करायचा, स्वामींना प्रार्थना करायची. आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळच्या स्वामींना प्रार्थना करायची, म्हणजे जी प्रार्थना मगाशी सांगितली ती तुम्ही सकाळी जरी केली असली एक वेळ तरी चालेल. संध्याकाळच्या वेळेला तुम्ही स्वामींजवळ म्हणजे आपलं जे असेल ते नित्यकर्म, ज्या पूजा वगैरे असतात, मंत्र वगैरे ते सर्व पठण करायचं. स्वामींना सांगायचं की मी माझ्या वास्तूची आज नजर काढणार आहे, हे सर्व स्वामींना बोलायचं. आणि त्यानंतर घरातून बाहेर आपलं प्रवेशद्वार आहे ना त्याच्या बाहेर थांबायचं. आपल्याला दारामध्ये आपल्या जो हुंबरटा असतो, घराचा प्रवेशद्वार असतं, त्याच्या बाहेरून आपल्याला नजर काढायची. तर उभं राहायचं आणि तो जो नारळ आहे तो नारळ असा पकडून आपल्याला पूर्ण गोलाकार असा फिरवायचा 7 वेळा. पूर्ण गोलाकार आपल्याला 7 वेळा तो नारळ उतरायचा आहे, ओवाळायचा आहे. 7 वेळा ओवाळायचा गोल नारळ आपल्या घरावरून आणि त्यानंतर तो नारळ आपल्याला हुंबरट्याच्या खाली फोडायचा आहे. मी अजून एकदा सांगते, तो नारळ आपल्याला 7 वेळा गोलाकार फिरवायचा आहे. म्हणजे गोलाकार असा घेऊन फिरवायचा आहे तो नारळ. असं 7 वेळा करायचं आणि त्यानंतर तो नारळ फोडायचा आहे. नारळ फोडल्यानंतर त्यातलं जे पाणी असतं ते पाणी आपल्या हुंबरट्यावर सर्व बाहेर आपल्याला शिंपडायचं आहे. आणि त्यानंतर त्या नारळाचे जो दोन भाग असतात त्यातला एक भाग आपल्याला डाव्या साईडला टाकायचा आणि एक भाग आपल्या उजव्या साईडला टाकायचा आहे. तुमच्या घराशेजारी जर टाकण्याची सोय नसेल तर तुम्ही थोडं पुढं जाऊन जरी नारळ टाकून आला तरी चालेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की हा नारळ जो तो आपल्या वास्तूची आपण नजर काढलेली असते, हा एक प्रकारचा उतार असतो आपल्या घरावरून आपण काढलेला. त्यासाठी हा नारळ आपण खायचा नाही किंवा ह्यातलं पाणीसुद्धा आपण प्यायचं नाही. हा नारळ आपल्याला लांब जाऊन फेकून द्यायचा आहे, म्हणजे ठेवून द्यायचं आहे तिथल्या इथं. तर ही आपल्या वास्तूची नजर निघालेली असते. तर मला एवढंच सांगायचं होतं की वास्तूची नजर ही नक्कीच काढत जावा. वास्तूला, घराला नजर ही नक्कीच लागते. नजर ज्या व्यक्तीची लागते त्यामुळे घरामध्ये सतत भांडणेसुद्धा होतात, आपापसात प्रेम राहत नाही. जी माणसं आधी एकमेकांसोबत प्रेमाने राहायची ती सुद्धा एकमेकांपासून दूर झालेली असतात. ह्यासाठी एवढं लक्षात ठेवा की ज्या घरामध्ये अशा गोष्टी घडतात त्या घराला नक्कीच नजर लागलेली असते आणि वाईट शक्ती त्या घरामध्ये प्रवेश केलेली असते. जेव्हा पण ह्या गोष्टी घरासोबत घडतात ना त्यावेळेला तुम्ही नक्कीच तुमच्या घराची वास्तूची नजर काढत जावा. आता ही नवीन वर्षात शेवटच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं, पण तुम्ही हा नजर काढण्याचा किंवा हे जे मी उपाय सांगितला हा उपाय तुम्ही अमावास्येला किंवा एखाद्या दिवशीसुद्धा तुम्हाला वाटेल त्या दिवशीसुद्धा तुम्ही हा उपाय सहज घरामध्ये करू शकता. तर आता सांगण्याचा उद्देश मला एवढाच होता की 2025मधनं आपल्याकडनं चुका भरपूर झाल्या किंवा आपल्या घरामध्ये खूप अशी वाईट संकट आली. ह्यासाठी आपल्या घरामध्ये 31 डिसेंबरला वर्षाच्या शेवटच्या दिवशी स्वामींना प्रार्थना करून हा उपाय घरामध्ये करा. जेणेकरून जे नवीन वर्ष येणार आहे ते आपल्याला प्रत्येकाला सुख समृद्धीचं जाईल, आनंदाचं जाईल, भरभराटीचं जाईल. आपल्या ज्या इच्छा या वर्षामध्ये अपूर्ण राहील त्या नवीन वर्षामध्ये नक्कीच पूर्ण होतील. आपल्या स्वामींची सोबत आपल्या कायम कुटुंबावर राहील. स्वामींचा एक कृपा आशीर्वाद प्रत्येक भक्तावर राहील. स्वामी आपल्या कायम सोबत असतील आणि आपल्या घरामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण नक्कीच निर्माण होईल. यासाठी आपल्याला हा उपाय वर्षाच्या शेवटच्या दिवशी नक्कीच करायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.